जय जय रघुवीर समर्थ. आता श्लोक आहे. सरा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळे ना करा कल्पनेचे निमेळी. चळे ना जगी निश्चय दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. याचा सरळ सोट भाषांतर जो कोणी करेल तो असं करणार की जो तरुण असताना अरण्यात राहतो, जंगलात राहतो, मी तपश्चर्या करतो, आणि जो कल्पनेमध्ये अडकत नाही, ज्याचा निश्चय दृढ आहे, जो कधी चळत नाही, असा सर्वोत्तमाचा दास जगामध्ये धन्य होतो. पण जेव्हा आपण आती खोलमध्ये जाऊन विचार करायला लागतो, खोलात जाऊन विचार करायला लागतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की त्याने म्हटलं सदासेवी अरण्य तारुण्य काळी. तरुणपणी जो अरण्यात जातो, तरुणपणी अरण्यात जाण्याचं भोगण्याचे दिवस, आयुष्य भोगण्याचे उपभोगण्याचे दिवस हे तरुणपणीचे असतात. बाल्यावस्थेत भोग कळत नाहीत, वृद्धावस्थेत भोगण्याच्या अंगात ताकद राहत नाही. शक्ती उपभोगण्याची असते ही तारुण्यात, आणि जेव्हा उपभोगण्याची ताकद अंगात असते ते उपभोगाकडे पाठ फिरवणं ही असामान्य गोष्ट आहे. एखाद्याने ठरवलं की म्हातारपणी आपण संन्यास घ्यावा, काय विशेष नाही. काही काही माणसं सांगतात वयाच्या 60 वर्षी संन्यास घ्यायचा, आता मी सगळ्याकडे पाठ फिरवायची. आता 60 वर्षी पाठच फिरवायची असते, 60 वर्षी पाठच फिरवायची असते, त्याच्या अगोदर पाठ फिरवतो विशेष म्हणायचं. तर संन्यास 60 वर्षी घेतो याचं वैशिष्ट्य नाही. तारुण्यामध्ये जेव्हा माणसाला जेव्हा उपभोगण्याची ताकद आहे, जीवन उपभोगण्याची, सुख उपभोगण्याची ताकद जेव्हा आहे, तेव्हा तो उपभोगाकडे ती ताकद न लावता, तेव्हा ती ताकद उपभोगाकडे न लावता परमेश्वराला मिळवण्यासाठी लावणं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारणतः तरुण माणसाला समाजाचं आकर्षण असतं, संसाराचं आकर्षण असतं, सुखाचं आकर्षण असतं, अधिकाराचं आकर्षण असतं. पण जर एखाद्या माणसाला ह्याचं आकर्षण नसेल, किंबहुना विकर्षण असेल, आपण बघा तुम्ही जेवढे पण संत सत्पुरुष आहेत किंवा अवतार आहेत, निर्णय धर्माचे अवतार आहेत, त्यांना तुम्ही त्यांचे जर तुम्ही फोटो बघितले तुमच्या असं लक्षात येईल ते कुठच्या तरी झाडाखाली आहेत, कुठच्या तरी वृक्षाखाली बसलेले आहेत असं बघायला मिळेल. हे वृक्षाखाली का दिसतात हो? आता कोणी म्हणतं की हा देव या झाडाखाली असतो, हा देव या झाडाखाली असतो, की या झाडाला देव म्हणून समजतात वगैरे वगैरे, आपल्याकडे कल्पना आहे, संकल्पना आहेत भरपूर. पण हे वृक्षाखाली देव का सापडतात की हे सगळे संत वृक्षाखाली जाऊन का बसतात? वृक्ष हे अरण्याचं प्रतीक आहे, वृक्ष हे जंगलाचं अरण्याचं प्रतीक आहे. आणि संतांना सत्पुरुषांना अरण्याचं आकर्षण नसतं तर समाजाचं विकर्षण असतं. त्यांना अरण्याचं आकर्षण नसतं तर समाजाचं विकर्षण असतं, म्हणून ते जंगलात जातात. ते जंगलाकडे जातात त्याचं कारण असं आहे कारण त्यांना डिस्टर्ब करणारं, त्यांना विरोध करणारं, त्यांना त्यांच्या विचारापासून ढळवणारं काही नको असतं. कारण रस्त्यामधनं समजा एखादा म्हणून नामस्मरण मोठ्यानं करत जायला लागला तर लोक रस्ता बदलून जाते, म्हणजे बापरे हा वेळा मागे लोक वेळा समजायचे, त्याची ओळख दाखवली तर त्या अंगा राग फासून फिरायला लागला तर लोक विचित्र म्हणजे अरे बापरे कालपर्यंत चांगलं होता आल्याला काय झालं. कारण समाज असा आहे की तुम्ही समाजापेक्षा निराळा वागायला लागलात की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जातो की तू असं वागू नको, असं वाग, असं वागू नको, असं वाग. पण जंगलामध्ये पशुपक्षी सांगायला येत नाहीत, झाडं सांगायला येत नाहीत, कोणी सांगायला येत नाही की असं वाग की असं वागू नको. वाघ सिंह कोणी सांगायला येत नाहीत की असं वाग असं वागू नको. तुम्हाला ज्या पद्धतीने उपासना करायची असेल त्या पद्धतीने उपासना करायला पूर्ण शांतता, कसलाही तुम्हाला न टोकता शांतता तुम्हाला जंगलामध्ये मिळू शकते. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होण्यासाठी किंवा विचाराला फाटे न फुटण्यासाठी म्हणून संत सत्पुरुष जंगलात जाऊन बसतात. ज्ञान जंगलात नसतं, जंगलात जी शांतता असते त्यांनी ज्ञानाचा उदय होतो. कारण चिंतन करायला सुद्धा शांतता असायची गरज आहे, चिंतन करायचं शांतता असायची गरज आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रोज नवीन प्रश्न, रोज नवीन कटकटी, रोज नवीन त्रास, रोज नवीन संकट, रोज नवीन संघर्ष, हे सकाळ संध्याकाळवरून माणूस करायला लागला की होता 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 महिने दिवस वर्ष केव्हा गेलेलं आयुष्य कधी समजा कळतच नाही. आणि मग शेवटी असं वाटतं की आपण चिंतन करायला पाहिजे होतं, मनन करायला पाहिजे होतं, मागे वळून बघायला पाहिजे होतं. पण मागे वळून बघायचं केव्हा? वेळ मिळाला तर.
आणि म्हणून माणसाने या सगळ्या गोधारावर कुठेतरी वेळ काढावा लागतो. आणि हा जर वेळ काढला गेला तर जीवनाला योग्य दिशा मिळते. हा जर वेळ काढला गेला नाही तर जीवनाला योग्य दिशा मिळत नाही. आणि म्हणून आपल्याकडे फार कमी प्रमाणात बघायला मिळणारी गोष्ट तुम्हाला परदेशी लोकांमध्ये बघायला मिळेल. आणि ते म्हणजे त्यांना डायरी व्हायची सवय. त्यांना डायरी व्हायची सवय. आपण बघतो कित्येकांच्या डायऱ्या आपण प्रसिद्ध बघतो. त्यांना डायरी व्हायची सवय की मी दिवसभरात काय केलं. डायरी व्हायची काय जीवनानंतरच आहे. कारण असं आहे की पूर्ण सत्य येण्याची फार कमी लोकांची तयारी असते. कसं येणार माणूस. मी एखाद्याला फसवलं थोडं दिवस मी फसवलं म्हणून नाही येणार माणूस. मी व्यवहारामध्ये असं खोटं बोलला थोडं दिवस नाही येणार माणूस. इतकं खरं बोलायला सुद्धा फार मोठी मनाची ताकद लागते. पण निदान जर समजा आत्मपरीक्षण करता आलं रोजच्या रोज एक 5 मिनिटं आत्मपरीक्षण करता आलं की दिवसभरात आपण काय केलं हे करणं आवश्यक होतं का. आणि हे मी टाळू शकलो असतो का. आणि समजा ह्याच्याऐवजी मी आणखीन निराळं काय केलं असतं त्याची फळं चांगली आणखीन मिळू शकली असते का. याच्यापेक्षा निराळं काही चांगलं वागणं शक्य आहे का. असं जर विचार करायला शिकलं ना तर आयुष्याला खूप मोठी दिशा मिळणं शक्य आहे. चांगली दिशा मिळणं शक्य आहे. हा तरुण माणूस जो अरण्यात जातो त्यांनी म्हणतात सरासरी अरण्य तारुण्य काय. हा तरुण माणूस जो अरण्यात जातो तर त्याला काही लोकांची कटकट झाली त्रास झाला जाऊ दे मरू दे एकदा जंगलात जाऊन बसतो म्हणून नव्हे. त्याला जे मिळवायचं आहे ते इथं जे दिसतंय त्यातलं त्याला मिळवायचं नाहीये. म्हणजे ह्यांच्या सुखाची त्याला चिंता नाहीये का. जरूर आहे. आणि म्हणून तर संत सत्पुरुष समाजासाठी आयुष्य जिजवतात. त्यांना चिंता नाही मग नसतील कशाला केलं असतं एवढं त्यांनी. पण त्याला समाजाच्या सुखाची चिंता आहे. समाजाच्या आरोग्याची चिंता आहे. समाजाच्या बुद्धीच्या बौद्धिक मानसिक शारीरिक सर्व आरोग्याची चिंता आहे संतांना. पण हे बौद्धिक मानसिक शारीरिक सगळं त्यांचं आरोग्य आत्मिक आरोग्य हे टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे. ही प्रगती घडवण्यासाठी काय करायला पाहिजे आणि कसं घडवलं पाहिजे ह्याचं चिंतन करून विचाराची पूर्ण पक्की दिशा झाली की मग लोकांमध्ये येण्याचा अर्थ आहे. मग लोकांमध्ये येण्याचा अर्थ आहे. समर्थांनी म्हटलं आहे की विचारे प्रकट व्हावे नाहीतरी झाकून असावे. प्रकट होऊन नासावे हे बरं नव्हे. पूर्ण विचार होऊन प्रकट व्हावं. पूर्ण विचारांती प्रकट व्हावं. अर्धवट विचार झाला अर्धवट काहीतरी सांगितलं अर्धवट काहीतरी झालं मग लोकांनी त्याची टिंगल करत त्याला काय अर्थ राहत नाही. आणि म्हणून पूर्ण तयारी निशी प्रकट व्हावं. हे पूर्ण तयारी केव्हा होते की जेव्हा पूर्ण चिंतन होतं. एकांतामध्ये सगळं काही लक्षात येतं. एकांत जर नसेल तर काही लक्षात येत नाही. आणि म्हणून शांत चिंतन करणं हे फक्त जंगलातच शक्य होतं. आता जंगल मिळत नाहीत. आता ठरवलं आपण जंगलात जायचं शक्य नाही. कारण ते जंगल राहिलीच कुठं. आता वाघ सुद्धा वस्तीत यायला लागले. आपण पेपरवर वाचतो त्या नॅशनल पार्कमध्ये वाघ कुठेतरी घरात शिरले बिबट्याने माणसाला मारलं हे वाचतो आपण का. कारण आता परिस्थिती अशी आहे का एकटा दुकटा म्हणून जंगलात शिरत नाही. जंगलात पाडत जंगलात शिरतो. ही परिस्थिती आहे. आता जंगल मिळायची कुठून. जंगल मिळणं अशक्य आहे. पण जंगल जरी मिळालं नाही कारण शेवटी एकांत महत्वाचा आहे. आणि तो एकांत आपण घरातही मिळवू शकतो जर आपली मानसिक अवस्था तशी असेल तर. आणि म्हणून थोडा वेळ तरी शांतता पाहिजे. थोडा वेळ तरी शांत विचार करण्याची तयारी पाहिजे. आणि तो विचार करण्याची तयारी म्हणजे ती निष्पक्षपाती विचार करण्याची तयारी. आपण चूक केली असेल आपण वाईट वागलो असो आपण स्वार्थासाठी एखादी गोष्ट केली असेल तर निदान आपण जेव्हा चिंतन करतो तेव्हा तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मी हे केलं माझा पर्याय नव्हता म्हणून केलं. माझा स्वार्थ साधायचा होता म्हणून केलं. तो साधला नसता तर चाललं नसतं म्हणून केलं. पण हे स्वार्थाने केलं होतं. आपण जी कृती केली त्या कृतीचा पूर्ण अभ्यास पूर्ण विचार आपल्या बरोबर असला पाहिजे. कारण एकदा तुम्हाला लक्षात आलं ना की आपण चूक करतो दुसऱ्यांदा लक्षात आलं चूक करतो तिसऱ्यांदा लक्षात आलं चूक करतो तर चौथ्यांदा तुम्ही थांबणार माणूस. वाळ्या कोळ्याच्या लक्षात आलं नव्हतं त्यांनी मारली माणसं 7 रांजण भरले म्हणतात. असं म्हणतात की तुम्हाला एक छोटा दगड टाकायचा रांजणामध्ये शेवटी 7 रांजण भरले असं म्हणतात. इतकी माणसं मारली त्याने. आणि एवढी माणसं मारल्यानंतर तेव्हा भेटले नारद. आणि नारदाने रामराम म्हणून सांगितलं. परिणाम असा होता की त्या रामराम म्हणण्याचा परिणाम असा की तेव्हा तरी चूक कळली माणसं मारणं थांबलं आणि रामाकडे लक्ष वळलं. माझ्या एका गृहस्थाने सांगितलं. माझा एक गृहस्थ असं मला म्हणाले की काय म्हणे आपण काय वाघ्या कोळीपेक्षा वाईट आहोत का. वाघ्या कोळ्यांनी 7 रांजण भरले माणसं मारली एवढं पाप केलं आणि तो सुद्धा उद्धरून गेला. आपण काय त्यापेक्षा वाईट आहोत म्हणतो. आपण त्याच्यापेक्षा वाईट आहोत. तो केव्हा तरी जागा झाला. आम्ही अजून जागेत तयार नाही. तो केव्हा तरी जागा झाला हो. 7 रांजण मारल्यानंतर तरी जागा झाला. पण परिस्थिती अशी की आपण
आपण माणसं मारतो की नाही हा महत्वाचा मुद्दा नाहीये. कोणी म्हणे माझ्या कोणी रोज मुडदे पाडतो म्हणजे आम्ही पाडतो की काय, तसं नाहीये. परमेश्वराकडे वळण्याची गरज आहे हे कळण्याची गरज आहे. तुम्ही माणसं मारली का नाही मारली, लूट केली का नाही, हा महत्वाचा मुद्दा नाहीये. महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही हे सगळं करत असता, हे करता करता तुम्ही ज्यांच्यासाठी करतात त्यांच्यासाठी करता करतात परमेश्वराकडे वळण्याची गरज आहे. वाजा कोळ्याला परमेश्वराकडे वळण्याची गरज ही नारदांनी पटवून दिली आणि म्हणून वाजाचा वाल्मिकी झाला. आपल्याला वाजाचा वाल्मिकी, आपण वाल्मिकी वाजत तयार होत नाही. आपण संसाराच्या आपल्या व्यापामध्ये इतके अडकून पडू आहोत, आपण संसाराच्या व्यापामध्ये इतके अडकून पडू आहोत, सांसारिक सुखामध्ये इतके अडकून पडू आहोत की तारुण्यकाळी काय मग वृद्धापकाळी सुद्धा अरण्य सेवन करायची आपली तयारी नाही. तारुण्यकाळी नाहीच पण वृद्धापकाळी सुद्धा अरण्य सेवन करायची तयारी नाही. कारण परिस्थितीची की इतकी सवय झाली आहे, इतकी सवय झाली या जीवनाची, सगळ्यांबरोबर राहण्याची, जीवनाची आणि सुखाची इतकी सवय झाली आहे की तारुण्यकाळी काय वृद्धापकाळी काय कधीच अरण्य जायची म्हणजे एकांतवास सहन करण्याची तयारी नाही. एकांत जेव्हा असं एकांत मानवला अवघ्यादी कळे त्याला असं समर्थाने म्हटलं. कारण एकांतामध्ये माणसाच्या मनाचं विवरण होतं, आत्मचिंतन होतं आणि आत्मचिंतनच माणसाला प्रगतीकडे घेऊन जातं. आणि म्हणून त्याने म्हटलं की सरासरी अरण्य तारुण्य काळी जेव्हा सगळं काही सुख समोर उभी आहेत किंवा भोगण्याची ताकद आहे तेव्हा जो त्याच्यावर ताबा मिळवतो, कारण मनावरती ताबा मिळवणं ही तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मनाच्या मागे फरफडत जाणं सोपी गोष्ट आहे. घोड्यावरती स्वार होणं कठीण गोष्ट आहे. घोड्यामागे फरफडत जाणं सोपी गोष्ट आहे. त्यासाठी काही करावं लागत नाही, फक्त धडपडलं की झालं, आपोआप तो फरफडत घेऊन जातो. तसं मनावरती स्वार होणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि एकदा जर मनावरती स्वार होता आलं, मनावर ताबा मिळवता आलं तर मनासारखी दुसरी प्रचंड ताकद असणारी गोष्ट नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की ज्या वेळेला सगळं काही उपभोगण्याची ताकद आहे तेव्हा मनावरती ताबा ठेवून उपभोग शून्य होण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे तो माणूसच काहीतरी घडवू शकतो. कारण ढळण्याचे दिवस, घसरण्याचे दिवस हे तारुण्याचे दिवस असतात. म्हातारपणे काय माणूस घसरणार आणि बालपणे काय माणूस घसरणार. घसरणे दिवस तारुण्याचे असतात. आणि असे तारुण्याचे दिवस जो स्वतःवरती पूर्ण ताबा ठेवतो, पूर्ण आत्मनिरीक्षण करतो आणि अशा आत्मनिरीक्षणातून जो आपलं आयुष्य घडवतो, कारण आयुष्य घडण्याची वेळ तारुण्याची आहे, विचार पक्के होण्याची वेळ तारुण्याची आहे. आणि म्हणून त्यावेळेला ज्याचे विचार पक्के होतात, जो आपलं आयुष्य घडवतो त्याचं आयुष्य सार्थकी लागतं. आणि म्हणून त्याने म्हटलं सदासेवी अरण्य तारुण्य काळी मिळे ना कळा कल्पनेचे निमेळी. जो कल्पनेमध्ये रमत नाही, जो प्रॅक्टिकल आहे. आता प्रॅक्टिकल म्हणजे तर कधी लोकांना ते अंधश्रद्धा निर्मूलन असं काहीतरी दिसायला लागतं एकदम प्रॅक्टिकल. पण तसं प्रॅक्टिकल समर्थाने म्हटलं नाही. प्रॅक्टिकल याचा अर्थ असा आहे की लोकांना काय रुचेल, काय पचेल, कसं आवडेल, लोकांना समुदाय एकत्र कसा आणता येईल, समाजाचा भव कसा करता येईल. जर समजा एखादी वाईट गोष्ट समाजामध्ये असेल तर तिचं निराकरण विचारपूर्वक लोकांच्या कलाकारांनी कसं करता येईल, हा विचार जे करतात आणि योग्यरित्या त्या गोष्टी प्रत्यक्षात आणतात. कारण मला अनेक वेळा अनेक माणसं भेटतात माणसं काही आणि ते सांगतात काय माहितीये का, समाजाचं आता समाज जर डेव्हलप करायला पाहिजे असेल आणि योग्य मार्गावर आणायचा असेल तर असं केलं पाहिजे. त्यांच्या कल्पना ऐकलं की आपल्याला असं लक्षात येतं की हे कधीच होणं शक्य नसतं, हे कधीच होणं शक्य नाही. मला काही लोक सांगतात की काय माहितीये का की जाती निर्मूलनावरती प्रवचन करायला पाहिजेत. मी तेव्हा म्हणतो असं करून कधी जात निर्मूलन होणारच नाही, असं कधीच होणार नाही. मग म्हणतात कसं करायला पाहिजे, म्हणजे विश्वदरसारखं काम करायला पाहिजे. म्हणजे म्हणे का, म्हणजे त्याचं कारण आहे. आमचा रामनाम जपयज्ञ होतो, आपला विश्वदर रामनाम जपयज्ञ होतो, तेव्हा सगळ्या समाजाची, सगळ्या जातीची, सगळ्या पातीची, सगळ्या भाषेची माणसं एकत्र येतात ना. आणि सगळे एकत्र येतात, एकत्र उठतात, एकत्र बसतात, एकत्र जेवतात, एकत्र हवन करतात. हे सगळे एकत्र येतात तेव्हाच तर माणसाला कळतं की आपल्याला किती माणसं आहेत. माणसामध्ये काही फरक नसतो. जसा राग, लोभ, द्वेष, प्रेम, आपलेपणा, मत्सर सगळं आपल्यात आहे तसंच त्याच्यात आहे. निराळं काय नाही. आपली माणसावर किती माणसं आहेत हे केव्हा कळतं, जेव्हा माणसाला सहवास निर्माण होतो. हे प्रवचन नाही कळत. जाती निर्मूलन करा असं म्हणतं की माणसं म्हणणार नाही करत, काय करतोस. पण हेच तुम्ही जेव्हा प्रेमाने सगळ्या समाजाला एकत्र आणता, जेव्हा प्रेमाने तुम्ही सगळ्या समाजांना एकत्र आणता आणि सगळ्या समाजांना एकत्र आणल्यानंतर जेव्हा ते एकमेकाचं निरीक्षण करून समजून घेतात की माणसारखीच माणसं असतात, माणसारखीच वागतात आणि त्यांचे गुणदोष प्रत्येकामध्ये असतात आणि हे जसं समजून घ्यायला लागतात ना तेव्हाच निर्मूलन होऊ शकतं. त्याचे कसं होणार. ज्ञानेश्वरांनी तेच केलं. ज्ञानेश्वरांनी प्रत्येक जातीमध्ये एक संत निर्माण केला.
ते बघायला होतं. प्रत्येक जाती जमातीत एक संत निर्माण केलं. ज्या जातीला कधी नामस्मरणाचा असं हक्क मिळेल की नाही असं वाटत होतं, त्या जातीला संत निर्माण करून दाखवले ज्ञानेश्वरांनी. आणखीन किती मोठी गोष्ट करायला पाहिजे. आणि हे कशाकरता केलं? कारण सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून केलं, या भिंती पाडण्यासाठी म्हणून केलं. संत मोठे असतात, महान असतात, ते भिंती पाडतात आणि आम्ही परत बांधतो. ते भिंती पाडतात आणि परत बांधतो. तेही थकायला तयार नाही, आम्ही थकायला तयार नाही. माणसाची प्रवृत्ती अशी असते ना की ज्यांचा त्याच्यामध्ये स्वार्थ असतो त्यांना तो स्वार्थ सांभाळण्यासाठी त्या भिंती सांभाळायच्या असतात. आणि संतांचा परमार्थ असतो, त्यांचा परमार्थ एकच असतो. परमार्थ काय असतो की सारा देश एकत्र यावा, सारा धर्म एकत्र यावा आणि त्याच्यातून प्रचंड अशी शक्ती निर्माण व्हावी की जी शक्ती अजेय असेल, जी अपार असेल, जी महान असेल, की ज्याचा पराभव करण्याची जगामध्ये कोणाची हिंमत असणार नाही, अशी शक्ती निर्माण व्हावी समाजात. असा संतांचा प्रयत्न असतो, असा राष्ट्रपुरुषांचा प्रयत्न असतो. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं की कृती करायची ती विचारांती करायची. उगीच मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून काय उपयोग नाही. त्या मोठ्या गोष्टी सांगायच्या नाही, त्या आपण प्रत्यक्ष राहण्याला सुरुवात करायचं. आपण प्रत्यक्ष राहण्याला सुरुवात करायची. आपल्या बरोबरची माणसं प्रत्यक्ष राहण्याला लागतात. आणि जशी बरोबरची माणसं प्रत्यक्ष राहण्याला लागतात तसं आपोआपच एक असा समाज, असा एक वर्ग निर्माण होतो की जिथं ह्या गोष्टींना, बारीक सारीक गोष्टींना महत्व राहत नाही. पण हे केव्हा होतं? हे कृतीने होतं, हे विचारांनी होतं. आणि विचारांनी जर झालं तर ते टिकतं. ते विचार नव्हे तर टिकतं. मी शत्रुत्व डोक्यात धरून, भांडण डोक्यात धरून किंवा वादावादी करण्यासाठी म्हणून कोणी चर्चा करायला उभं राहील तर त्यांना कुठचीच वाईट गोष्ट नाही होऊ शकत नाही. आणि म्हणून समाजाला कुठची दिशा द्यायची आहे, समाजाला कुठचा विचार द्यायचा आहे, हे एकदा कुठच्याही वैचारिक गोंधळात न पडता, कल्पनेत न पडता जे विचार करतात ते समाजाला वैचारिक दृष्टिकोन देऊ शकतात. कारण कल्पना करणं, कागदावरती कल्पना लिहिणं फार सोपं आहे. मला एकदा एका सद्गृहस्थांनी सांगितलं की काय माहितीये का की भारतीय लोकशाही जर सदृढ व्हायला पाहिजे असेल तर विचारवंत लोकांनी राजकारण व्हायला पाहिजे. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. विचारवंत काय घरातनं खाली उतरत नाहीत, ते येतात एक छापून मोकळे होतात. ते काय रस्त्यावर येत नाहीत. आणि रस्त्यावरचे गुंड राजकारण करून मोकळे होतात. परिस्थिती अशी आहे की हे बोलणं सोपं आहे, विचारवंतांनी रस्त्यावर आलं पाहिजे. पण विचारवंत रस्त्यावर आला आणि तेव्हा बरं होतं की विचारवंत परत घरात येऊन बसतो. विचारवंत पुढे काही करतच नाही. तेव्हा विचारवंत, मनगटाची ताकद आणि बुद्धीची ताकद हे दोन्ही एकत्र राहिली तर इतिहास घडू शकतो. मनगटाची ताकद आणि बुद्धी ताकद दोन्ही एकत्र राहिली तर इतिहास घडू शकतो. पण राजकारणी माणसं मनगटाची ताकद ताब्यात ठेवतात आणि बौद्धिक माणसं असतात ती मी फार शहाणा आहे म्हणून लोकांच्या जवळच जात नाहीत. या दोन्ही परिस्थितीत समाज घडूच शकत नाही ना, समाज घडूच शकत नाही. आणि म्हणून चांगलं जर काही घडायला हवं असेल तर दोन्ही एकत्र आणलं पाहिजे. शक्तीला आणि युक्तीला, विचाराला आणि ताकदीला एकत्र आणलं पाहिजे. हे कसं एकत्र आणायचं हे जर तुम्हाला असं अनुभवायचं असेल, विचार करायचा असेल तर समर्थ आणि शिवाजींसारखं दुसरं चांगलं उदाहरण नाही. समर्थ आणि शिवाजीसारखं दुसरं चांगलं उदाहरण नाही की त्यांनी शक्तियुक्ती एक आवडून कार्य होती. हे करण्याची फक्त ताकद त्यांच्यात होती. आणि त्यांनी कसं केलं हे जर आपण समजून घेतलं ना तर आपल्या असं लक्षात येईल की समाजाला इतका चांगल्या पद्धतीने एकत्र आणता येतं. तुम्हाला आज कुठचाही पक्ष, कुठचीही संघटना हे निर्माण होताना फार चांगली असते आणि नंतर त्याच्यामध्ये दोष शिरतात. हे सगळ्यांमध्येच होतं. जसं लहान मूल चांगलं असतं मग तरुण झालं, प्रत्येक वयामध्ये प्रत्येक माणसात फरक पडतो ना, तर प्रत्येक संघटनेचा फरक पडत जातो. पण विचार करा तुम्ही की एक गांधीजींनी सुद्धा जी चळवळ उभी केली, मी तुम्हाला उदाहरण म्हणून देतोय, गांधींनी सुद्धा एक काळ जी चळवळ उभी केली त्यावेळेला त्यांनी बुद्धिमान लोकांना एकत्र आणलं, त्यागी लोकांना एकत्र आणलं आणि म्हणूनच एक मोठं संघटन उभं राहू शकलं. जर त्यांनी तसं केलं नसतं, जर त्यांच्याजवळ त्याग नसता तर त्यांच्या भोवती एवढी माणसं गोळा नाही नसते. अहो साधा विचार करा तुम्ही, त्यांनी मोठी एवढी आंदोलनं चालवली, करोडो रुपये त्यांच्याकडे हाताशी येत होते. बिर्लाजी त्यांच्या पायाशी बसायचे म्हणे. जे बिर्ला या देशाचा सगळा श्रीमंत माणूस तो त्यांच्या पायाशी बसायचा, सांगितलं तिजोरी उघडून द्यायचं असं म्हणतात. आता एवढा करोडो रुपये त्यांच्या हातात यायचे. त्या साबरमतीला बसल्या आश्रमामध्ये तर समोर एक चादर टाकली असायची आणि लोक दर्शनाला यायची तर ते आपापल्या अंगावर ते दागिने उतरून त्यात टाकायचे, खिशात सगळे पैसे त्यात टाकायचे. एकदा म्हणे असं एकदा एक हे नवरा बायकोचं जोडपं समोर आलं तर तिने अंगावरचे सगळे दागिने उतरून टाकले. शांतपणे त्यांनी बघितलं आणि विचारलं हे गळ्याचं मंगळसूत्र आहे म्हणे अजून, ते पण उतरून टाकलं. अहो विचार करा, ही ताकद ज्या माणसामध्ये होती. आजच्यासारखा एखादा पुढारी जर असता, गांधीजींसारखा आजच्यासारखा एखादा पुढारी जर समजा असता गांधीजी जागी, तर त्यांनी आपल्या 10 बेड्यांची व्यवस्था केली असती हो. पण नाही केलं त्यांनी. त्यांची मुलं ही अत्यंत दरिद्र अवस्थेत मिळली हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यांच्या मुलाला वेळेवरती औषध मिळू शकलं नाही आणि म्हणून तो हॉस्पिटलमध्ये मिळाला. वेळेवरती औषध नाही मिळू शकलं त्याला. मी हे काय म्हणतो, मी त्याच्यातही दोष असतील, मुलामध्ये दोष असतील, मी नाही म्हणत नाही.
पण मी काय म्हणतोय की आता काही मुलांमध्ये दोष नसतात का? आता सुद्धा असतातच की, पण लोक दोष झाकतात. गांधींनी दोष झाकले नाहीत. चुका माणसांकडनं होतात, अनेकांकडनं होतात. जेव्हा माणूस कर्तृत्वान असतो, एका मोठ्या अधिकारपदावरती असतो, तेव्हा कुठचा ना कुठचा तो निर्णय त्याला घ्यावाच लागतो. आणि तो निर्णय घेण्यामध्ये नंतर लोक शहाणपणाने मग हा निर्णय बरोबर का चूक याच्यावर चर्चा करत बसतात. चर्चा करणं सोपं आहे, त्या जागेवर बसून तर निर्णय घेणं फार अवघड आहे. पण महत्वाची गोष्ट एकच आहे की माणूस जेव्हा निरपेक्ष असतो, माणूस जेव्हा निस्वार्थ असतो, तेव्हाच लोक तेव्हा प्रेम करतात. अदरवाईज अज्ञता तेव्हा प्रेम करायला माणसं तयार होत नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की 10 आज समजा 1000, 2000, 5000 माणसं सभेला गोळा करायची तर ट्रक पाठवावं लागतात. त्यावेळेला परिस्थिती अशी होते की तो एकटा माणूस चालू एकला चालू की मग लाखो माणसं व्हायची. हे असं का घडू शकतं? हे असं घडू शकतं एकाच कारणाकरता, कारण त्याग आहे म्हणून. त्यागाशिवाय माणसं एकत्र येत नाहीत. त्यागाशिवाय एकत्र माणसं येत नाहीत. तो चाणक्य तसाच होता. त्यावेळी स्वार्थ नव्हता. तो चाणक्य स्वार्थ नव्हता, समर्थाला स्वार्थ नव्हता, शिवरायांना स्वार्थ नव्हता, सावरकरांना स्वार्थ नव्हता म्हणून लोक त्यांच्या मागणं केलं. भगतसिंगाला स्वार्थ नव्हता म्हणून त्याच्या मागणं लोक केलं. तर हा जो निस्वार्थीपणा आहे, हा निस्वार्थीपणा केव्हा येतो की ज्या वेळेला माणूस सगळ्याच्या पलीकडे जाऊन पोहोचतो. त्याला विकत घेणंच शक्य नाही. ही जेव्हा परिस्थिती निर्माण होते ना, तेव्हा तो सगळ्याच्या पलीकडे जाऊन पोहोचतो. आणि जेव्हा तो सगळ्याच्या पलीकडे जाऊन पोहोचतो तेव्हाच तो इतिहास घडवू शकतो. एवढ्या मोठ्या महासत्तेला चॅलेंज करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणजे कधी कधी लोक हिटलरवर टीका करतात, किंबहुना नेहमीच टीका करतात. कारण जगाचा इतिहास आहे, नेहमीची पद्धत आहे की जो जिंकतो तो इतिहास येतो. पराभूत माणसाचा इतिहास लिहायची परवानगीच कुठे असते? पराभूत माणसाचा इतिहास लिहिण्याची परवानगीच नसते. त्यामुळे हिटलर चुकून जिंकला असता तर इतिहास निराळा वेगळा असता. आता तो हारला म्हणून त्याच्यावर दुसरे लिहिणार इतिहास. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की एक माणूस की ज्याच्या पाठी सारा देश उभा राहतो आणि तो देश साऱ्या जगाला गदा 4 वर्ष गदगदा हलवतो. ही गोष्ट सामान्य गोष्ट आहे. एवढी 4 कोटी, एक माणूस वेगळा असू शकतो, 4 कोटी माणसं नाही वेगळी असू शकत. पण हे तेव्हाच घडतं की जेव्हा माणसांच्या लक्षात येतं की हा माणूस त्यागी आहे आणि हा जे करतो ते योग्यच आहे असं जेव्हा लक्षात येतं, त्याच वेळी ताकद निर्माण होते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही जगाच्या पाठीवर, भारतातच नव्हे, कुठचंही अवतार घ्या, कोणचंही राष्ट्रपुरुष घ्या, जगाच्या पाठीवर कोणीही महान व्यक्तिमत्व घ्या, ही सगळी महान व्यक्तिमत्व तेव्हाच महान होतात की जेव्हा त्यांच्या कृतीचा पूर्ण अर्थ त्यांना कळलेला असतो. त्यांच्या कृतीचा पूर्ण अर्थ त्यांना कळलेला असतो, त्यांनी पूर्ण विचार केलेला असतो आणि पूर्ण विचारांती त्यांचं प्रत्येक पाऊल असतं. हे जे प्रत्येक पाऊल पूर्ण विचारांती असतं, ते विचारांती एकाच कारणाकरता असतं, कारण प्रत्येक पावलाचा अभ्यासपूर्वक त्यांनी पाऊल टाकलेलं असतं. हे अभ्यासपूर्वक पाऊल टाकणं तेव्हा शक्य होतं की जेव्हा एकांत असतो, जेव्हा विचार करण्याची तयारी असते. हे विचार करण्याची तयारी करून जेव्हा ते करतात तेव्हाच तो इतिहास निर्माण होतो. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की सदासेवी अरण्य तारुण्य काळी मिळेना करा कल्पने सेवी मिळी चयना मनी निश्चय दृढ ज्याचा, की ज्याचा दृढ निश्चय कधीही चढत नाही. एकदा ठरवलं स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध हक्काने तुम्ही मिळवणारच ठरवलं, मग तुरुंगात घाला, वाटेल ते करा, माझा हट्ट मी सोडणार नाही. सावरकरांनी एकदा सांगितलं की मी इंग्रजांना इथे राहू देणार नाही, मग त्यासाठी होणारे सगळे आवापेठा सरकण्याची त्यांची तयारी होती. महाराजांनी एकदा ठरवलं की मी शुद्धीकरण करणार, मग त्यासाठी होणारे कुठचेही आवापेठा सरकण्याची त्यांची तयारी होती. इतिहास घडवायचा असेल तर एका विचारावर निष्ठा हवी आणि त्या विचारासाठी जी पडेल ती किंमत मोडण्याची तयारी हवी. जेव्हा ती पडेल ती किंमत मोजण्याची तयारी असते तेव्हाच इतिहास निर्माण होतो. परिस्थिती अशी असते की आपण विचार करतो की आता ही गोष्ट आपण करूया, करायला सुरुवात केली, नंतर लक्षात अडचणीचं वाटतंय, मग आपण त्यांना दुसरा मार्ग काढायचा प्रयत्न, मग अडचणीचं वाटतं, मग तिसरा मार्ग काढायला सुरुवात करतो. या अडचणीचा विचार आपण करायला सुरुवात केली की आपण काही करू शकत नाही. लक्षात ठेवा, अडचण 1 दिवस येईल, 2 दिवस येईल, 3 दिवस येईल, तुम्हाला यश 1 दिवस येणार नाही, दुसऱ्या दिवशी येणार नाही, तिसऱ्या दिवशी येणार, चौथ्या दिवशी यश येणारच. जर तुमचा विचार पक्का असेल, तुमचा मार्ग योग्य असेल आणि तुमच्या विचारावरती पूर्ण विश्वास असेल तर यश येणारच. आज नाही, येईल 4 दिवसांनी पण येणार. पण जर तुमच्या विचारावरती विश्वास नसेल तर यश येणं काळोतरी शक्य नाही. माझे काका नेहमी सांगायचे, ते म्हणजे विशेष काय माहितीये का, तू स्थिर असला असं सारं जग तुझ्यावरती फिरेल आणि तू अस्थिर असेल तर तुला अख्ख्या जगावरती फिरावं लागेल. लक्षात ठेव, तर तू स्थिर व्हायचा प्रयत्न कर. मी लहान होतो, मला कळतो, मी 7-8 वर्षाचा असेल, हे तेव्हा मला त्यांनी सांगितलं वाक्य. तर परिस्थिती अशी की आपण जे करतो, आपली जी कृती आहे त्या कृतीचा आपण पूर्ण विचारांतून आपण जी कृती केली असेल आणि आपला पूर्ण विश्वास असेल तर त्या कृतीचं यश यायलाच पाहिजे. आणि जेव्हा ते यश येतं तेव्हा ते यशासारखं दुसरी गोष्ट नसते.
लक्षात ठेवा, रामरायांनी रावणाला मारलं आणि म्हणून आपण दसऱ्याचा दिवस साजरा करतो. वर्षानुवर्ष, शतकानुशतक, सहस्रानुक सहस्र आपण साजरा करतो. पण त्या रामरायांनी रावणाला मारेपर्यंत सगळी जी प्रोसेस आहे ती काय फार सुखावं होती? ती काय फार सुखावं होती का? रामरायांना त्यासाठी वनवासात जावं लागलं, त्यांच्या पत्नीचं हरण झालं, नंतर त्यांना जंगलातनं हाय सीते करत जावं लागलं, नंतर पुन्हा वानरांचं सैन्य निर्माण करावं लागलं, लंकेपर्यंत त्यांना सेतू बांधावा लागला. केवढे कष्ट होते. जर त्यांनी सुरुवातीला समजा थोडे कष्ट पडतात म्हणजे विचार केला असं, जाऊ दे सीता आपण दुसरं जगलं करायला काय हरकत आहे? करणारे काही माणसं नसतात की काय? बायकोला पोचवून नाही तर दुसऱ्या दिवशी जगलं उभे येणारी माणसं असतात. कशा त्या रावणाची वेळेत उगीच असं म्हणावे असते? नाही म्हणायचं. आणि ते तसं म्हणावे नाहीत म्हणून रामायण घडतं. तसं म्हणावे असते तर रामायण घडवत नसतं. आणि म्हणून आपण रामरायांना पूज्य मानतो. तर हे सगळे विचार एकदा ठरवलं, एकदा निर्णय ठरवला की ज्याचा निर्णय पक्का राहतो, जो निश्चय राहतो, त्या विचाराने पक्का राहतो, तोच इतिहास घडवू शकतो, तोच मोठा होऊ शकतो. व्यवहारातही तोच मोठा होऊ शकतो आणि अध्यात्मातही तोच मोठा होऊ शकतो. परमेश्वर मिळवण्याची एकदा इच्छा धरली ना मनामध्ये की जोपर्यंत परमेश्वर मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. ही ज्याच्यामध्ये ताकद आहे तोच पुढे जातो. कधी कधी त्या असुरांची मजा वाटते बघा. त्या राक्षसांच्या आपण गोष्टी असतो ना पुराणात, ते वाचक आपल्याला मजा वाटते कधी कधी. सामान्य माणसं कसं की देवाला मिळवायचं, हळू थोडंसं देवाला मिळवायचं, थोडं देवा खर्च करायचं, पुण्य मिळवायचं, पुण्य खर्च करायचं, पुण्य मिळवायचं, पुण्य खर्च करायचं. या राक्षसांची मजा बघतो मी. ते नाही मी देवाला मानत नाही म्हणजे की पार दिसत देव दिसत तिथं मोडून गाडी घ्यायची तयारी दिसेल तिथं. तू इतके टोकाला की विचारतो सोय नाही की वाटा बाप रे काय वाईट माणूस आहे, काय वाईट राक्षस आहे. पण ज्या क्षणाला कळतं की नाही परमेश्वर सगळं काय आहे, जो रिव्हर्स फिरतो तो देवाला मिळूनच थांबतो. आपण राक्षसांच्या कथा वाचतो ना, राक्षसांच्या कथा, असुरांच्या कथा आपण वाचतो की असुरांचं वैशिष्ट्य असं होतं की देवाला विरोध करता ज्या क्षणाला त्यांना कळतं की नाही परमेश्वर मिळवणं हेच अंतिम ध्येय आहे, बस याच्यात काय अर्थ नाही. जे परत फिरतात ते एकदम मिळवण्याशिवाय राहत नाहीत. आमचं सगळंच लिमिटेड असतं. मिळवणे लिमिटेड आणि खर्च करणं लिमिटेड. पुण्य मिळवायचे, खर्च करायचे, पुण्य मिळवायचे, खर्च करायचे. ना धर देवापर्यंत पोहोचत, ना व्यवहारापर्यंत पोहोचत. ना धर देवापर्यंत व्यवहारापर्यंत कुठे तो पोहोचत नाही. एक टोक धरलं पाहिजे. एकदा डोक्यात धरलं की परमेश्वर मिळवायचा, मग शेंडी थोडं पाळत थोडं वाटेल तर परमेश्वर मिळवायचा. हे जर तुमच्या डोक्यात असेल, व्यवहारातही तसंच असतो. तुम्ही जर ठरवलं मोठा व्हायचं, मी मोठा होणार, लक्षात जगात काही अशक्य नाही, काहीही अशक्य नाही. फक्त करण्याची तयारी पाहिजे, हिंमत पाहिजे आणि चिकाटी पाहिजे. चिकाटी हिंमत जर असेल ना तर जगात अशक्य काही नाहीये, अशक्य काही नाहीये. पण त्याच्यासाठी ही सगळी मानसिक तयारी पाहिजे, दृढनिष्ठा पाहिजे. आणि ही दृढनिष्ठा जर असेल ना तर जसा व्यवहारात माणूस मोठा होऊ शकतो तसा अध्यात्मामध्ये सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो. की जेव्हा तो ठरवतो की मला त्याला मिळवायचा, बस काय मिळवायचं हे ठरवा, काय मिळवायचं हे ठरवा आणि त्याच्या मार्गाने जा. एकदा तुम्ही काय मिळवायचं ठरवलात आणि त्या मार्गाने जायला लागलात की एक दिवस तुमच्या असं लक्षात येईल की जे तुम्ही मिळवायला चाललात ना ते तुम्हाला केव्हाच मिळालं आहे किंवा त्याच्या पुढे तुम्ही गेलात. पण तशी निष्ठा, तसा विश्वास पक्का हवा, विचारावरती पक्का हवा, स्वतःवरती पक्का हवा. आणि म्हणून म्हटलं की त्यांनी म्हटलंय की चळवेना मनी निश्चय जुळे ज्याचा. इथं समर्थांना समर्थ बनवायचं ना लोकांना, म्हणून त्यांनी हे सगळं सांगितलं. इथं त्यांच्या डोळ्यासमोर राम आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जो तारुण्य काळामध्ये रामरायाचं चिंतन करतो, परमेश्वराला शरण जातो आणि जो गोंधळात राहत नाही त्या परमेश्वराला प्रत्यक्षात आणतो, विचाराने प्रत्यक्षात आणतो. कारण रामरायाचं राज्य, रामरायाचं राज्य हे जर प्रत्यक्षात आणायचं असेल, आनंद वनभुवनी जे त्यांनी म्हटलं ना ते त्यांच्या डोक्यात रामरायाचंच राज्य, मनाचं रामरायाचंच राज्य होतं. आणि म्हणून जो कल्पनेमध्ये गोंधळात राहत नाही, जो रामरायाचं चिंतन करतो, जो विचाराच्या गोंधळात राहत नाही आणि ज्याचा आपल्या विचारावरती, आचारावरती पूर्ण विश्वास आहे, असा रामरायाचा दास, सर्वोत्तमाचा दास जगात धन्य होय. जय जय रघुवीर समर्थ.